नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आता आम्ही पोचलेलो आहे मच्छिंद्रनाथ गडावरती. तर आम्ही गेलो 12ला 2 कमी असताना. तर आम्हाला आरती भेटलेली आहे आणि खूप नशीब लागतं बरं का ही आरती भेटायला. त्यानंतर ना जुनं पाडलेलं मंदिर होतं, त्यामुळे मंदिराचं ना नवीन बांधकाम चाललेलं होतं, त्यामुळे ना भरपूर अशी गर्दी होती. आणि हा व्हिडिओ ना अमावस्या होती, त्याच्या आदल्या दिवसाचा आहे, म्हणजे शनिवारचा आहे. एडिटिंग वगैरे करायला काही वेळ भेटला नाही. तर इथं ना मंदिराचं बांधकाम चाललेलं आहे, बघू शकता. इथं सगळीकडं असं अस्ताव्यस्त पडलेलं आहे आणि सगळेजण जिथं पडेल तिथं पाया पडत होते. त्याच्या अगोदर ना आम्ही वृद्धेश्वर मंदिराच्या पाया पडून आता इथं आलेलो होतो मच्छिंद्रनाथ गडावरती. तर आता भरपूर गर्दी होती, आम्ही रांगेत लागलेलो आहोत. तर बघा दृश्य, किती गर्दी होती इथे. बाई नको जायचीच आपल्याला घरी. कुठे गेल्यात बरं फोन द्या. बघ ना, बघ कसं गड आहे. वाकडे तिकडे पायरी आहे अशा. दिदा पाठीमाग राहिली काय? शिव कसलं भारी दिसतंय. हा ना, कुठं बघ ना, डोंगर डांगर कसले. इकडं खाली इकडं जायला पण आहे असं रस्ता तिकडं. नको काही, जा जा जा. कसलं भारी मच्छिंद्रनाथाचं मंदिर. बघ ना दुकान ते. चला ग त्या 2 म्हाताऱ्या. अगं बाई, पाणी कोण म्हणलंय तर लिहिलेलं आहे का पुढे? पाणी बघ ना. देवी आई धोंडा येईन. चढायला नकोय, उतरायला सोपं. हे बघ कसले उच्च पायरे. फोटो नाही काढ. कोणी? मी उतरायला गेल्या. चांगलं वाटतंय चढायला. हा, कानिफनाथला पण जायचे. हे बघा ना कसलं भारी दिसतंय. पुरी कुठे गेल्या पिऊ? तिथे ते थांब, पटकनी गेले असं. जाऊन बसल्या त्या तिथं. चला पावसाळ्यात तर कसलं भारी दिसत असं. दर्शन झालं, फोटो वगैरे भरपूर काढले, पायऱ्या वगैरे असं बघितलं, वेगळं काहीतरी बघितलं आणि छान वाटतं. नंतर ना आईस्क्रीम, जातानाच आम्ही आईस्क्रीम बघितली होती. म्हणलं नाही येताना घेऊ आपण, आणि घेतलीच पिऊ आणि सिद्धीने दोघींनी पण, आम्ही सगळ्यांनीच घेतली. तर आईस्क्रीम खात खात आता आम्ही पुढे चाललेलो आहोत. तर कानिफनाथ मंदिरा मढीला जायचं आहे आम्हाला. तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि मंदिर कसलं भारी दिसत होतं आणि बांधकाम वगैरे चालू आहे. आणि नंतर आम्ही ना पुढे गेलो ना, एक तुम्हाला सांगते की एस टी होती ती लहान मुलांना म्हणजे सहल आलेली असेल, आणि वळणाचा रस्ता काट्याकुट्यातून ना ते एस टीला टर्न नव्हता बसत. आणि जोपर्यंत एस टी आम्हाला दिसली नाही ना खालीवर, तोपर्यंत असं धाकधूक होतं की लेकरं वगैरे अशी. एस टी मोठी असल्यामुळे ना समोरून गाडी आली, तिला वळण नव्हतं ना, एवढा वाकडा तिकडं रस्ता तरी कसं बनवला असतं बनवणाऱ्यांनी काय माहिती. तर चला मग, आणि एस टी शेवटी दिसली आम्हाला, तर बरं वाटलं. तर चला मग बाय, भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.